संगमनेर प्रतिनिधी. जगात पददलित आणि शोषितांच्या न्यायासाठी होणाऱ्या प्रत्येक क्रांतीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवास्पद असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले समतेचे आणि मानवतेचे विचार हे जगातील प्रत्येकासाठी सदैव प्रेरणादायी असून त्यांनी दिलेली राज्यघटना देशाला एकसंघ ठेवण्यासाठी जपा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर आंबेडकर पुतळा येथे अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी व मान्यवर कार्यकर्ते, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणार. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर बसस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, याचबरोबर या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात येणार आहे. शेजारी संविधान भिंत निर्माण केली जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असलेल्या जागेवरती 100 फूट तिरंगा झेंडा उभा करण्यात येणार आहे. माळीवाडा परिसरात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा केला जाणार आहे. यासाठी नगरपालिकेच्या पहिल्याच मीटिंगमध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला असून हा सर्व परिसर राष्ट्रप्रेमाचा विचार देणारा ठरेल असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात, सुधाकरराव रोहम, उत्कर्षाताई रूपवते, भास्करराव बागुल, के.एस. गायकवाड, माणिकराव यादव, अनिकेत घुले, श्रीमती कुसुमताई माघाडे, प्राचार्य शशिकांत माघाडे, गौतम गायकवाड, हिरालाल पगडाल, ॲडव्होकेट अमित सोनवणे, डॉ. गोसावी, विश्वासराव मुर्तडक, नगरसेवक नगरसेविका यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज संपूर्ण जगामध्ये अभिवादन होत आहे. हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठे व्यक्तिमत्व आहेत. देशाच्या आणि आपल्या सर्वांच्या वाटचालीमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे. राज्यघटनेमुळे अनेकांना पदे मिळाली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठीण काळामध्ये शिक्षणाला सुरुवात केली. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज यांनी त्यांना शिक्षणासाठी मोठी मदत केली. कायदेतज्ञ, इतिहासकार, समाजतज्ञ, अर्थतज्ञ असलेल्या डॉक्टर आंबेडकरांमध्ये मोठी विद्वत्ता होती. पददलित आणि शोषितांसाठी त्यांनी लढा दिला. त्यांचे जीवन सुंदर करण्यासाठी आयुष्य समर्पित केले. कामगार, शेतकरी यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. जगामध्ये ज्या वेळेस शोषितांसाठी चळवळी होतात त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवता व समतेची राज्यघटना देशाला दिली. सर्वांना मताचा अधिकार मिळाला. प्रगत असलेल्या अमेरिकेमध्ये मताच्या हक्कासाठी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर याने 1968 मोठा लढा दिला. दक्षिण आफ्रिकेमध्ये 27 वर्ष जेलमध्ये असलेल्या नेल्सन मंडेला यांनी समतेसाठी लढा दिला. या दोघांनीही महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानले होते. या देशामध्ये सध्या राज्यघटना धोक्यात आली असून न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ईडी यासारख्या संस्था स्वायत्त आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. राज्यघटनेला जर कोणी पायदळी तुडवणार असेल तर सर्वांनी सक्षमपणे राज्यघटनेच्या विचारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. तर डॉक्टर सुधीर तांबे म्हणाले की जगामध्ये सर्वात जास्त स्मारके ही महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत. डॉ. आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक त्यांचे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यघटना धोक्यात आली असून पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आता विचार केला पाहिजे. काही लोक राज्यघटना आणि लोकशाहीतील आत्मा काढून घेण्याचे काम करण्याचे प्रयत्न करत असून उत्सव करण्यापेक्षा विचार मनात घ्या असे आवाहन त्यांनी केले. तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की मागील 40 वर्षापासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अत्यंत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. थोरात तांबे परिवार हा कायम लोकशाही मानणारा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जोपासणारा आहे आणि यापुढेही हाच विचार जोपासला जाईल असे ते म्हणाले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सुरुवात घरापासून करा. घरात विचार आले तर देशात येतील असे आमदार तांबे म्हणाले. या प्रसंगी डॉक्टर विरतराजन सुस्नेतं भीमरावं सरामि, भीमरावं सरामि, भीमरावं सरामि,
दिव्य प्रभुरत्न तू साधू वरदान तू आद्य कुलभूषण छिन्न स्मृती जाळिता उजाळिता अगती का मानसाजा राष्ट्र घटनाकृती शोभते भाज्या सोहळा इथे संपन्न होतो आहे. यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे, त्याचप्रमाणे आपल्या नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे, सुधाकरजी रोहन, भास्करराव बाबू, सौरी दुर्गाताई तांबे, जयश्री डॉक्टर जयश्री, त्याचप्रमाणे बनसोडे सर, गायकवाड आजचे अध्यक्ष KS गायकवाडजी, चा उल्लेख मला मुद्दाम केला पाहिजे अशा श्रीमती कुसुमताई मागाडे. तर मागाडे सरांनी इथे सुरू केला हा कार्यक्रम आणि आजही कुसुमताईंचा त्याच उत्साहामध्ये किती वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वीच्याच उत्साहानं आज सुद्धा त्या धावपळ करतायत. त्यांचे आभार मानले पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. सर्व आपली विनयजी गोसाळे आणि सर्व बंधू आणि भगिनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरता म्हणून आपण इथे उपस्थित आहोत. आणि आज अभिवादन संगमनेरलाच करतो असं नाही, तर संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा जिथं जिथं पददलिताच्या चळवळी चालू असतील तिथे आज निश्चितपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन होत असेल. हा अभिमानाची बाब आपल्या सगळ्यांची आहे. हे व्यक्तिमत्व, आपली सगळी मोठी व्यक्तिमत्व ही काही कोणत्या समाजाचे नाही, हे संपूर्ण मानवतेची लोक आहेत. हे आपण सगळ्यांनी पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. दुर्दैवानं आपली परिस्थिती अलीकडच्या कालखंडात दिसते आहे. तर ह्या व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करण्याच्या करता म्हणून ज्यावेळेस अभिवादन आपण करतो त्यामध्ये हे पाहिलं पाहिजे की आपला आजच्यापर्यंतची वाटचाल आहे मध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आपल्या सगळ्यांना करावाच लागणार आहे. देश चालतो आहे, समाज चालतो आहे, निवडणुका होत आहेत, आपण पदाधिकारी होतो, मोठे होतो. तुम्ही कोणत्या एका समाजाचे नसतात, तुम्ही भारत देशाचे असतात, जनतेचे असता पदाधिकारी झाल्यानंतर. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपल्या राज्यघटनेनं तसं सांगितलेलं आहे, राज्यघटनेच्या प्रियंबलनी तसं सांगितलं, हे लक्षात घ्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन हे अत्यंत प्रेरणादायी आहे, मार्गदर्शक आहे आणि अनंत कालापर्यंत ते मार्गदर्शक ठरणार आहे. की ज्यांच्या कठीण परिस्थितीमध्ये ज्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली परंतु त्यांची विद्वत्ता आणि हे सगळं पाहिल्यानंतर दोन विभूतींचा उल्लेख आपल्याला इथे करावा लागेल की बडोद्याचे संस्थानिक राजे सयाजीराव गायकवाड यांचा आणि त्याचप्रमाणे शाहू महाराजांचा की त्यांना शिक्षणाकरता परदेशामध्ये जाण्याकरता त्यांनी ओळखलं की हा हिरा आहे, झाकलं माणिक आहे, त्याला कुठे पैलू पाडण्याकरता म्हणून या दोघांनी खूप मदत केली. त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजे, समाजाने आभार मानले पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आपल्यापुढे उभं राहू शकले. बाबासाहेब एक व्यक्तिमत्व केवळ कायदेतज्ञ म्हणून दिसत नाही, ते इतिहासकार म्हणून दिसत आहेत, समाजतज्ञ दिसत आहेत. एवढंच नाही तर सामाजिक चळवळीमध्ये ज्या पद्धतीनं भाग त्यांनी घेतला आणि संपूर्णपणे जे पद्धत असतील त्या पद्धतीचं जीवन मोठं सुंदर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कामगारांचे कायदे असतील, शेतकऱ्यांकरता त्यांनी मांडलेले विचार असतील, सगळे विचार जेव्हा आपण एकत्र करतो त्यावेळेस लक्षात येतं की हे किती उंचीचं व्यक्तिमत्व आपल्या या भूमीमध्ये होऊन गेलेलं आहे, ज्यांचा आपल्या सगळ्यांना निश्चितपणे अभिमान वाटला पाहिजे. जगामध्ये ज्या चळवळी होतात, ज्या पद्धतीच्या चळवळी होतात, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या चळवळी होतात, त्या चळवळी दोन नावं प्रामुख्याने आजही घेतले जातात. त्यामध्ये महात्मा गांधी यांचं नाव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव. मी मुद्दाम इथे उल्लेख करील की मार्टिन लुथर किंग ज्युनियर अमेरिकेमध्ये आपल्याला तर 50 साली राज्यघटना स्वीकारली, 52 साली सगळ्यांनी मतदान केलं. गरीब श्रीमंत फरक नव्हता, स्त्री पुरुष फरक नव्हता, सगळ्यांना मताचा अधिकार या राज्यघटनेने दिला. परंतु अमेरिकेमध्ये त्यावेळेसच आणि तेवढंच नाही 1968 सालापर्यंत काळ्या लोकांना मताचा अधिकार नव्हता, म्हणजे निग्रोंना मताचा अधिकार नव्हता, स्त्रियांना मताचा अधिकार नव्हता. त्यामध्ये एक तरुण पुढे आला मार्टिन लुथर किंग ज्युनियर आणि त्यांनी जी चळवळ सुरू केली त्या तरुणानं त्याचं कौतुक केलं पाहिजे. इतका मोठा संघर्ष त्यांनी केला
आणि त्या संघर्षामध्ये ते दोन नावं कायम त्यांनी घेतले. ते महात्मा गांधींपासून घेतलेली स्फूर्ती आणि आंदोलनाची त्यांनी घेतलेली दिशा, विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, की जो शोषित आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याचे, आणि त्याच्यातून यश त्यांना आलं. दुर्दैवानं महात्मा गांधींना त्यांचा मृत्यू जसा महात्मा गांधी झाला तसाच मार्टिन लुथर किंग ज्युनियर याचा सुद्धा मृत्यू झाला. वय होतं 39 वर्ष. 34व्या वर्षी नोबेल पारितोषिक शांततेचा घेणारा हा तरुण स्फूर्ती कोणापासून घेतो? महात्मा गांधींपासून आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून. ज्यावेळेस अशा चळवळी, अमेरिकेतल्या चळवळीमध्ये जर आपल्या या विभूतींचं, या महामानवांचं नाव घेतलं जात असेल, तेव्हा आपण आता त्यांना छोटं करण्याचा प्रयत्न करू नये, मोठं करण्याचा प्रयत्न. सगळ्यांनी सामील झालं पाहिजे, सगळ्यांनी मानवंदना केली पाहिजे. असा हा आजचा दिवस आहे. असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. नेल्सन मंडेला हे सुद्धा ते एक उदाहरण आहे. 27 वर्ष जेलमध्ये राहिले दक्षिण आफ्रिकेमध्ये. त्यांच्या वाचनामध्ये आले महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि बाहेर येत असताना त्या चळवळी तुरुंगातून त्यांनी केल्या. 27 वर्षाचं बाहेर आल्यानंतर ते अध्यक्ष बनले दक्षिण आफ्रिकेचे. नाव मात्र महात्मा गांधींचं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घेतलं. हे वैशिष्ट्य आपलं आहे. आणि म्हणून मी आता जास्त सांगत नाही. अशा या महामानाला अभिवादन करण्याकरता म्हणून आजचा आपण इथे आलेलो आहोत. खरं म्हणजे एक विचार केला पाहिजे की भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दिली. देशाला जर एक ठेवायचं असेल, देश जर चांगल्या पद्धतीनं चालवायचं असेल, तर या राज्यघटनेला जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. जीवापेक्षा जास्त जपलं पाहिजे या राज्यघटनेला, या मानणारा मी आहे. आणि हे करत असताना असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, सगळ्या जनतेने केला पाहिजे की या देशामध्ये राज्यघटनेच्या बरहुकूम आपली सत्ता राबवली जाते आहे की नाही, विचार केला पाहिजे आणि राज्यघटनेच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. इथं न्यायालयीन व्यवस्था आहे. आपण विचार केला पाहिजे की न्यायालयीन व्यवस्था स्वायत्त आहे की स्वायत्त आहे की नाही. विचार केला पाहिजे की निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, तर ती स्वायत्त राहिली की नाही याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. ईडी सारख्या संस्था आहेत, त्या तपासाकरता असतात, त्या आता स्वायत्त आहेत की नाही याचा विचार करावा लागणार आहे. आणि याच्यावरच ठरणार आहे की या राज्यघटनेचं काळजी कोण घेते आणि कोण घेत नाही. कुणी पायदळी तुडवायला जर राज्यघटना निघालं तर भक्कमपणे त्याकरता आपल्याला संरक्षणाकरता राज्यघटनेच्या उभं राहिलं पाहिजे. हा विचार घेऊन खरं म्हणजे आज आपण गेलो तर मोठं काम केलं असं होईल. खरं अभिवादन ते इथं अभिवादन करायचं आणि जसं चाललं तसं चाललं असं जर आपले विचार असतील तर त्याच्या इतकं नामुष्की आपली नाही. देशाला वाचवण्याचं काम आपल्याला या व्यक्तिमत्वामधून करून स्फूर्ती घेऊन करावं, एवढंच आव्हान या निमित्तानं करतो. बाबासाहेबांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. माझे 2 शब्द संपवून जाण्याची परवानगी घेतो. माननीय अनिकेत घोले यांचा अध्यक्ष त्यानंतर माननीय अनिकेत घोले यांचा सत्कार होतोय. अध्यक्ष छात्र भारती महाराष्ट्र राज्य. यानंतर शिंदे सर पुढे या सन्मानपत्र वाचायला. बागुल यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतोय. त्याचं वाचन, पुरस्काराचं वाचन शिंदे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय शिंदे सर. माननीय भास्करराव विठ्ठल बागुल सर, सविनय जय भीम. आपला जन्म आई विनुबाई व पिता विठ्ठल यांच्या भूमी मागासवर्गीय गरीब कुटुंबात हिवरगाव पावसा या कलावंतांच्या माहेरघर असणाऱ्या गावात झाला. आपले मूळगाव पिंपरणे हीच आपली कर्मभूमी. आपले कुटुंब म्हणजे 3 भाऊ, 3 मुले व 2 मुली. आपणास बालपणीच अस्पृश्यतेचे, विषमतेचे चटके शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या घोषणेप्रमाणे आपण प्रौढ शिक्षण वर्गाला जाऊन अ ब कडक गिरविला. आपल्या परिवारातील पुढील पिढीस पदवीधर व उच्च पदवीधर कारखाना येथे ऊस तोडणी कामगार म्हणून आपण काम केले.